नमस्कार मित्रांनो, 2024मध्ये राज्यातील विविध भागामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा गारपिटामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदतीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे असे 4 GRसुद्धा शासनाकडून दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. मित्रांनो, या GRच्या माध्यमातून कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्या जिल्ह्याला किती मदत निधी दिला जाणार आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये पहिल्या टप्प्यातील जी मदत असणार आहे ती म्हणजे जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील. मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यात पुणे, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते. आणि याच पार्श्वभूमीवर जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विविध विभागातील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने 23,72,99,000 रुपयाचा निधी शासनाकडून मंजुरी देण्यात आली. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 8,685 शेतकऱ्यांना 8,01,00,000 रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील 4,048 शेतकऱ्यांना 2,15,20,000 रुपयाचा निधी. लातूर जिल्ह्यातील 5,011 शेतकऱ्यांसाठी 3,53,60,000 रुपयाचा निधी. नाशिक जिल्ह्यातील 15, धुळे जिल्ह्यातील 395, नंदुरबार जिल्ह्यातील 155, जळगाव जिल्ह्यातील 3,118, अहमदनगर जिल्ह्यातील 53 असे मिळून नाशिक विभागातील 3,736 शेतकऱ्यांना 6,85,10,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचबरोबर विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून 24 ऑगस्ट 2024च्या प्रस्तावानुसार अहमदनगर जिल्ह्यातील 263 शेतकऱ्यांसाठी 6,40,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो, याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4ही जिल्ह्यातील मिळून कोकणातील एकूण 13,715 शेतकऱ्यांना 3,11,57,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत जून ते ऑगस्ट कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रस्तावानुसार 35,458 शेतकऱ्यांना 23,72,93,000 रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचबरोबर मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये विविध भागामध्ये गारपीट आणि अतिवृष्टी झाली होती. आणि या झालेल्या नुकसानीसाठी 44,74,25,000 रुपये एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाच्या मार्फत मंजुरी देण्यात आली आहे. याच्यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर मार्च 2024 ते मे 2024 असे 2 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. आणि या दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 2,026 शेतकऱ्यांना 2,71,34,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी मे 2024, सातारा जिल्ह्यासाठी एप्रिल मे, सोलापूर जिल्ह्यासाठी मे 2024, तर सांगलीमध्ये एप्रिल 2024मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी एकूण पुणे विभागातील 18,177 शेतकऱ्यांना 41,50,80,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ज्याच्यामध्ये मे 2024मध्ये सोलापूरमध्ये झालेल्या गारपीट अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 15,451 शेतकऱ्यांना 37,40,00,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये मे 2024मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 52,11,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. आणि एकंदरीत या कालावधीमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 20,744 शेतकऱ्यांना 44,74,25,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर फेब्रुवारी 2024मध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. आणि यामुळे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील 11,373 शेतकऱ्यांना 17,06,000 रुपये आणि बुलढाणा जिल्ह्यातील 57,240 शेतकऱ्यांना 5,05,07,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर ऑक्टोबर 2023मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी काही शेतकऱ्यांना भरपाई निधी मंजुरी देण्यात आलेली आहे. सांगली शिराळा तालुक्यामधील 18 शेतकऱ्यांना 18,445 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे 4 महत्त्वाचे असे GR राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येऊन पहिल्या टप्प्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील बहुतांशी सर्व विभागातील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. आणि याच कारणामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यासाठी शासनाकडून 20 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले होते.
धन्यवाद.